ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण GST म्हणजे काय, GSTचे कोणते कोणते प्रकार असतात, जसे की SGST, UTGST, IGST वगैरे वगैरे ते पाहिलं. GST कसं अस्तित्वात आलं, कसे वेगवेगळे कर होते आणि ते सगळे वेगवेगळे कर GSTमध्ये कसं विलीन झालं हे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं. इथून पुढे आपण GST विषयी अधिक माहिती पाहणार आहोत. GST हा कर कसा आकारला जातो, एखादा व्यवहार, एखादा बिझनेस, एखादी डील झाली, एखादी वस्तू तुम्ही विकत घेतली एखाद्या दुकानदाराकडून किंवा एखाद्या दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणावर एखादा मोठ्या दुकानदाराकडून माल विकत घेतला, तर त्यावर नेमका GST कसा आकारला जातो हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. कसा GST नेमका आकारला कसा जातो, एखाद्या वस्तूवर विकत घेतलेल्या वस्तूवर GST नेमका लावला कसा जातो, आकारला कसा जातो, किंवा शासनाकडे कसा जमा होतो, हे सगळं काही आपण व्यवस्थितरित्या आता पुढे पुढे पाहणार आहोत. GST विषयी सगळी GSTची ABCD आपण या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चर्समध्ये म्हणजे GSTच्या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. तर या म्हणजे एक्झॅक्ट GST कसा आकारला जातो हे शिकण्यापूर्वी आपल्याला काही ज्या टर्म्स आहेत, काही संज्ञा ज्या आहेत GSTमधल्या, म्हणजे टॅक्सेसमधल्या, टॅक्झेशनमधल्या काही संज्ञा, ओके, टॅक्झेशनमधल्या काही संज्ञा आहेत, त्या संज्ञा माहीत करून घ्याव्या लागतील. तर टॅक्झेशनमधली पहिली संज्ञा असते पहा, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्झेशनमधली पहिली संज्ञा काय असते, टॅक्सेबल व्हॅल्यू. कोणती संज्ञा असते पहिली, टॅक्झेशनमधली पहिली संज्ञा असते टॅक्सेबल व्हॅल्यू. काय म्हणतात त्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू. ही आहे टॅक्झेशनमधली पहिली संज्ञा, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण मराठीमध्ये करपात्र किंमत असं म्हणतो. काय म्हणतो, टॅक्सेबल व्हॅल्यूला मराठीमध्ये करपात्र किंमत. करपात्र किंमत. करपात्र किंमत म्हणजे करास पात्र असलेली किंमत, म्हणजे अशी किंमत की जिच्यावर आणखीन कर लावलेला नाही आहे, अशी किंमत म्हणजे करपात्र किंमत. समजा उदाहरणार्थ हा मोबाईल, जर या मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत जर 10,000 रुपये आहे, करपात्र किंमत जर 10,000 रुपये आहे, तर ही फक्त मूळ किंमत आहे, तिच्यावर आणखीन कर लावण्यात आलेला नाही आहे. अशी किंमत जी करास पात्र आहे, जिच्यावर मूळ किंमत कंपनीकडून किंवा शोरूमकडून निघालेली मूळ किंमत, जिच्यावर आणखीन कर लागलेला नाही आहे, करास पात्र असलेली किंमत, हे करपात्र किंमत. किती रुपयाचा हा मोबाईल आपण पाहूया, याला या मोबाईलवरच एक्झाम्पल पाहूया, मग पुढे जाऊया. करपात्र किंमत. नंतर टॅक्सेबल व्हॅल्यू नंतर पुढची संकल्पना असते टोटल व्हॅल्यू. पुढची संकल्पना असते टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू म्हणजे एकूण किंमत. याला काय म्हणतात, एकूण किंमत. काय म्हणतात, टोटल व्हॅल्यू म्हणजे एकूण किंमत. म्हणजे हा मोबाईल होता फॉर एक्झाम्पल 10,000 रुपयाचा आणि याच्यावर GSTचा दर होता, समजा GST आकारण्यात आलेला आहे, रेट ऑफ GST म्हणजे GSTचा दर. पुढची संकल्पना काय, रेट ऑफ GST. रेट ऑफ GST म्हणजे याला काय म्हणतात, GSTचा दर. रेट ऑफ GST म्हणजे GSTचा दर. रेट ऑफ GST म्हणजे GSTचा दर. आता पाहण्यात मजा येईल. मी काय म्हणलो होतो, या मोबाईलची करपात्र किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे जिच्यावर आणखीन टॅक्स लागला नाही अशी व्हॅल्यू, टॅक्स लावण्यास पात्र असलेली व्हॅल्यू. या मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, या मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे रुपये किती हजार, रुपये 10,000. रुपये 10,000 याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आणि आपण मानला की याच्यावर GSTचा दर 20% आहे. GSTचा दर किती आहे, 20%. म्हणजे आपल्याला काढावं लागतील 10,000चे 20%. म्हणजे टोटल व्हॅल्यू काय होईल, 10,000चा 20% म्हणजे 10,000चे 20%. 10,000चे 20% म्हणजे याच्यावर GST किती लागला, मग हे तर GSTचा दर होता. मग आपल्याला काढावं लागेल याच्यावर लागलेला अमाऊंट ऑफ GST म्हणजे GST किती लागला, अमाऊंट ऑफ GST. काय काढावं लागेल, अमाऊंट ऑफ GST. अमाऊंट ऑफ GST म्हणजे अमाऊंट ऑफ GST म्हणजे मराठीमध्ये काय म्हणू आपण, अमाऊंट ऑफ GSTला GSTची रक्कम. काय म्हणू, GSTची रक्कम. GSTची रक्कम. GSTची रक्कम कशी असणार आहे, हा मोबाईल किती रुपयाचा होता, 10,000 रुपयाचा मोबाईल होता, तर GSTची रक्कम कशी काढणार तुम्ही, टॅक्सेबल व्हॅल्यू गुणिले GSTचा दर. टॅक्सेबल व्हॅल्यू गुणिले GSTचा दर. किती होती मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू, किती होती मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू होती 10,000 रुपये. मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू होती 10,000 रुपये आणि GSTची मी रक्कम काढायला लागलो. मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू होती 10,000 रुपये आणि त्याचा GSTचा दर किती होता, 20%. 20% म्हणजेच 20/100. काय होणार, हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल झाले आणि हे 20 1 20, 20 1 20
आणि हे 2 झिरो याचे लागले. म्हणजे जी एस टीची रक्कम किती झाली याच्यावर, किती जी एस टी लागला या मोबाईलवर, 2000 रुपये जी एस टी लागला या मोबाईलवर. म्हणजे ज्या मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000 रुपये होती, 20% त्याच्यावर जी एस टीचा दर आहे म्हणल्यावर त्याची जी एस टीची रक्कम होणार आहे 2000 रुपये. म्हणजे याची टोटल व्हॅल्यू किती झाली, तुम्हाला तो मोबाईल किती रुपयांना मिळणार आहे. ज्या मोबाईलची मूळ किंमत 10,000 रुपये होती तो मोबाईल तुम्हाला 12,000 रुपयांना मिळणार आहे. अशा प्रकारे या काही टर्म्स आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत, ज्याच्यावर कर लागला नाही. आपण एक्झाम्पल घेतलं, एक मोबाईल 10,000 रुपयाचा आहे करपात्र किंमत. टोटल व्हॅल्यू म्हणल्यावर टॅक्स लागून किंमत, एकूण किंमत म्हणजे त्याची करपात्र किंमत अधिक त्याच्यावर लागलेला जी एस टी. टोटल व्हॅल्यू काय असते, करपात्र किंमत अधिक त्याच्यावर लागलेला जी एस टी. मूळ कितीची होती, मूळ मोबाईल होता 10,000चा. मूळ मोबाईल किती रुपयाचा होता, 10,000 रुपयाचा. आणि त्याच्यावर काय लागली, 2,000 रुपये टॅक्स लागले. म्हणल्यावर काय झाली एकूण किंमत, एकूण किंमत झाली 12,000 रुपये. हे होते टॅक्सेबल. हे काय आहेत, हे आहे टॅक्सेबल आणि हे आहे टॅक्स. टॅक्सेबल प्लस टॅक्स. काय म्हणतो मी, टॅक्सेबल प्लस टॅक्स. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्स ही असते टोटल व्हॅल्यू. ठीक आहे, या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर झाली. हे काय आहे, या काही संकल्पना आहेत, या काही कॉन्सेप्ट आहे. आता जी एस टीची रक्कम किती, जी एस टीची रक्कम कशी काढली, टॅक्सेबल व्हॅल्यू गुणिले जी एस टीचा दर. जी एस टीची रक्कम आली 2,000 रुपये. तर आता हे 2,000 रुपये जे जी एस टीचे जमा झालेत, इथं जो जी एस टीचा दर असणार त्याचा अर्धा सी जी एस टीचा दर असणार आणि अर्धा एस जी एस टीचा दर असणार. कारण जी एस टीचे जितके पैसे गोळा होतील एखाद्या राज्यात, तर अर्धे पैसे केंद्र सरकारला जाणार आहेत आणि अर्धे पैसे राज्य सरकारला जाणार आहे. जर जी एस टीचा दर किती टक्के, जर जी एस टीचा दर 20% असेल तर मग त्या केसमध्ये एस जी एस टीचा दर 10% असतो आणि सी जी एस टीचा दर 10% असतो. सी जी एस टीचा दर 10% असतो. म्हणजे जी एस टीचे एकूण रुपये किती जमा झालेले आहेत या ठिकाणी, जी एस टीचे 20% दराने जी एस टीचे रुपये 2,000 जमा झालेले आहेत. बरोबर आहे, 20% दराने किती रुपये जमा झालेले त्या मोबाईलचे, 2,000 रुपये जी एस टी जमा झालेला आहे. तर त्याच्यातले 10% म्हणजे 20% जो जी एस टी होता त्याच्यातला 10% एस जी एस टी होता. म्हणले त्याच्यातले 1,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, त्याच्यातले 1,000 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला मिळणार, राज्य सरकारला. आणि त्याच्यातले 1,000 रुपये केंद्र सरकारला मिळणार आहे 2,000 रुपयामध्ये. म्हणजे जो बी जी एस टीचा दर असतो त्याच्या अर्धा सी जी एस टीचा दर असतो, अर्धा एस जी एस टीचा दर असतो. म्हणजे जे बी जी एस टीची रक्कम शासनाकडे गोळा होत असते जी एस टीची रक्कम. जसं या उदाहरणामध्ये जी एस टीची किती रक्कम जमा झालेली आहे, या उदाहरणात जी एस टीची 2,000 रुपये रक्कम जमा झालेली. या उदाहरणात जी एस टीची 2,000 रुपये रक्कम झालेली. ते 1,000 रुपये कोणाला गेलेले आहेत, राज्य सरकारला गेलेले आहेत. 1,000 रुपये कोणाला गेलेले आहेत, केंद्र सरकारला गेलेले आहेत. प्रत्येक व्यवहारात असंच होणार. एखादा व्यवहार जर राज्याअंतर्गत झाला असेल, कोणत्याही वस्तू खरेदी विक्रीचा, तर जे जी एस टीचे पैसे जमा होतील किंवा जी एस टीची रक्कम जमा होईल त्याच्यातले अर्धे राज्य सरकारचे असतील जी एस टीचे आणि अर्धी रक्कम ही केंद्र सरकार आहे. जे पैसे राज्य सरकारचे असतील ते असेल स्टेट जी एस टी म्हणजे एस जी एस टी, आणि जे पैसे केंद्र सरकारचे असतील ते असेल सेंट्रल. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर एक जी एस टीची पावती पाहू शकता किंवा करबीजक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टॅक्स इनवॉइस असं म्हणतो. तर तुम्ही तुमच्या जी एस टीच्या त्या पावतीचं किंवा त्या टॅक्स इनवॉइस करबीजकाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं आढळून येईल की त्या करबीजकात एकदम वरती डाव्या बाजूला सप्लायरचं नाव दिले. हे पाहू शकता इथं सप्लायरचं नाव. ओके, काय आहे सप्लायरचं नाव, A to Z स्वीट मार्ट, राईट. त्या सप्लायरचं नाव असतं, ॲड्रेस असतं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याच्या खाली गेलात तुम्ही तर तुम्हाला इनवॉइस नंबर दिसून येईल. इनवॉइस नंबर म्हणजे त्या पावतीचा क्रमांक GST/110. मग आता तुम्ही त्याच पावतीमध्ये जर डाव्या साईडला गेलात, एकदम टॉपला डाव्या साईडला, माफ करा, उजव्या साईडला गेलात एकदम टॉपला, तर तुम्हाला दिसेल GST नंबर. काय दिसेल, GST नंबर. त्याला GSTIN म्हणतात. त्याचा फुल फॉर्म होतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. G फॉर गुड, S फॉर सर्व्हिस, T फॉर टॅक्स, I फॉर आयडेंटिफिकेशन, N फॉर नंबर. त्याच्यामध्ये जो तुम्हाला पहिला जो क्रमांक दिसायला, स्पेशली 27 हा क्रमांक जो दिसायला, तो 27 हा क्रमांक राज्याचा संकेत क्रमांक असतो. हा जो 27 क्रमांक आहे, हा 27 क्रमांक राज्याचा संकेत क्रमांक आहे या GST नंबरमध्ये.
आणि ABCDE 1 2 3 4 अगदी Hपर्यंत, तर हे तुमच्या जे बिझनेस आहे त्या बिझनेसचा पॅन क्रमांक असतो. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर तुम्हाला त्या कर बीजकामध्ये असं आढळून येईल की एकदम पहिला जो कॉलम आहे तो सिरियल नंबरचा आहे. एकदम पहिला कॉलम सिरियल नंबर्स. त्याच्यामध्ये किती तुम्ही आयटम्स विकत घेतले, किती वस्तू विकत घेतल्या, 5 वस्तू विकत घेतल्या. पहिली वस्तू घेतली पेढे विकत घेतली, तर पेढ्याचा दर आहे 400 रुपये प्रति किलोग्राम. 1 किलोग्रामला 400 रुपये. तुम्ही 50 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घेतली. अर्धा किलोची झाली टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र किंमत, म्हणजे मूळ किंमत झाली 200 रुपये. त्याच्यावर CGST आहे 2.5%. त्याच्या प्रमाण झाले 200 रुपयाचे 2.5% 5 रुपये. आणि SGST आहे 2.5%, म्हणजे त्याच्या प्रमाण झाले त्याचे 5 रुपये. म्हणजे असे 5 आणि 5 10 रुपये. 5 रुपये Cचे, 5 रुपये SGST, 10 रुपये टॅक्सचे, मूळ किंमत 200 रुपये. अशी 210 रुपये झाली एकूण किंमत, म्हणजे ती झाली टोटल व्हॅल्यू. त्याच्यानंतर दुसऱ्या वस्तूकडे गेलात तर दुसरी वस्तू चॉकलेट आहे. दुसरी वस्तू काय आहे? चॉकलेट आहे. चॉकलेटचा एक बार किती रुपयाला? 80 रुपयाला आहे. त्याच्यावर 14% GST आहे. त्याप्रमाणे 11 रुपये 20 पैसे. 14% SGST आहे, त्याचे 11 रुपये 20 पैसे, असे 102 रुपये. तर कोणतीही वस्तू ज्यावेळेस तुम्ही विकत घेतात तर GST हा 2 भागामध्ये विभागला जातो. GST हा किती भागामध्ये विभागला जातो? 2 भागामध्ये GST विभागला जातो. एक असतो SGST आणि एक असतो CGST, राईट. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण एक टॅक्स इनवॉइस कसा असतो, GST कसा आकारला जातो, थोडक्यात ते पाहिलं याच्यामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट्स वगैरे काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.